सीबीएसई बोर्डाने 2026 पासून इयत्ता 10वी साठी टू बोर्ड एक्झामिनेशन धोरणाबाबत दिनांक 14 फेब्रुवारी 2026च्या अधिसूचनेद्वारे महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तुमचा पाल्य इयत्ता 10वी सीबीएसई बोर्डासाठी जर प्रविष्ट असेल तर ही माहिती तुम्ही ऐकलीच पाहिजे. सीबीएसई बोर्डाने काही महत्त्वाचे नियम आणि पात्रता स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या परीक्षेस उपस्थिती ही अनिवार्य. विद्यार्थ्यांना पहिल्या बोर्ड परीक्षेस बसणे हे अनिवार्य असणार आहे. पहिल्या परीक्षेस न बसता डायरेक्ट दुसऱ्या परीक्षेचा पर्याय निवडता येणार नाही. मग दुसऱ्या परीक्षेस कोण बसू शकेल? तर दुसरी परीक्षा ही मुख्यत्वे गुण सुधारणे म्हणजेच इम्प्रूव्हमेंट आणि कंपार्टमेंट यासाठी असेल. पहिल्या परीक्षेस उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यापैकी जास्तीत जास्त 3 विषयात आपले गुण सुधारण्यासाठी दुसऱ्या परीक्षेस बसू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल कंपार्टमेंट श्रेणीत लागलेला आहे ते सुद्धा या दुसऱ्या परीक्षेस बसू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी विषयाच्या बदल्यात रिप्लेसमेंट उत्तीर्ण श्रेणी मिळवली आहे ते सुद्धा गुण सुधारण्यासाठी या दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. यानंतर महत्त्वाचा बदल असा आहे की इसेन्शियल रिपीट आवश्यक पुनरावृत्ती श्रेणी. जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेदरम्यान 3 किंवा त्यापेक्षा जास्त विषयामध्ये अनुपस्थित असेल तर त्याला दुसऱ्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना इसेन्शियल रिपीट श्रेणीमध्ये टाकले जाईल आणि त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा मुख्य परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते तर परीक्षा वर्ष जे आहे तर ही जी नियमावली आहे ही नियमावली आणि पात्रतेचे निकष हे 2026च्या बोर्ड परीक्षेपासून लागू होणार आहेत. पहिली परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांसाठी मॅन्डेटरी असणार आहे, अनिवार्य असणार आहे. जास्तीत जास्त 3 मुख्य विषयांसाठी तुम्हाला गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या परीक्षेस 3 पेक्षा जास्त विषयात अनुपस्थित असलेले विद्यार्थी हे दुसऱ्या परीक्षेसाठी देखील अपात्र असणार आहेत आणि त्यांना पुन्हा पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच परीक्षेची संधी मिळणार आहे. आता विद्यार्थी आणि पालकांसाठी काही महत्त्वाच्या आणि मार्गदर्शक सूचना आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे नियोजन. पहिल्या बोर्ड परीक्षेला मुख्य परीक्षा मानूनच पूर्ण तयारीने सामोरे जा. कोणत्याही परिस्थितीत 3 पेक्षा जास्त विषयात अनुपस्थित राहू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकते. नवे वाया जाईलच, कारण त्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये संधी मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की विशिष्ट विषयामध्ये तुम्हाला गुण कमी आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त फक्त 3च विषय निवडू शकतात आणि या 3 विषयांमध्ये तुम्हाला गुण सुधारण्यासाठी दुसऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न तयार झालेले असू शकतात आणि ते प्रश्न कदाचित असे असू शकतील की जर समजा पहिल्या बोर्ड परीक्षेत मी गैरहजर राहिलो तर काय होईल? दुसऱ्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरणार नाहीत आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पहिल्या परीक्षेसाठी तुम्हाला बसता येईल. मी दुसऱ्या परीक्षेत किती विषयात इम्प्रूव्हमेंटसाठी फॉर्म भरू शकतो? तर तुम्ही जर तुम्हाला काही विषयात कमी गुण असतील तर अशा जास्तीत जास्त फक्त 3च विषयामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी दुसऱ्या परीक्षेसाठी बसता येणार आहे. त्याच्यामध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांचा तुम्ही समावेश करू शकतात. यापैकी कुठलेही 3 विषय तुम्ही घेऊ शकतात. आता ही नियमावली कधीपासून लागू आहे तर सीबीएसई बोर्डाच्या 2026च्या परीक्षेपासून ही नियमावली लागू असणार आहे. पास झाल्यानंतर मी नवीन जादा विषय घेऊ शकतो का? तर नाही. एकदा का तुम्ही 10वी उत्तीर्ण झाले तर तुम्हाला स्टँड अलोन विषयासाठी परवानगी दिली जाणार नाही. सीबीएसई बोर्डाचा निर्णय हा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना गुण सुधारण्याची संधी देण्यासाठी आहे. मात्र पहिल्या परीक्षेला गांभीर्यानं सामोरं जाणं हे देखील तितकंच आवश्यक आहे, कारण तीच तुमच्या पात्रतेचा मुख्य निकष ठरेल. तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, गरजू पालक आणि सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी यांच्यापर्यंत हे नियम जरूर पोहोचवा आणि शेअर करा. धन्यवाद.